गुरुवार दिनांक 20/3/2025 बरोबर आहे ना? 20/3/2025 पाठच करून आले. आपल्याला आज नाथषष्ठीच्या दिवशी प्रवचन करायचा लाभ मिळाला. लाभ म्हणजे काय? आणायचा गुरुवार आला आणि प्रवचन आहे असा वार आला आणि त्यात नाथषष्ठी आहे. आपली तुकाराम महाराजांची बीज झाली की लगेच 2-3 दिवसांनी नाथषष्ठी असते. कळलं? इकडे बीज झाली की तिकडे लगेच पंचमी आहे. कळलं? पंचमीला लगेच नाथ महाराजांची षष्ठी आहे. असं ते ओघाने आलेलं आहे. म्हणजे ते एकाच काळी होऊन गेलेले नाहीये, पण ओघाने आलेल्या या तिथी आहे की महाराजांचा उत्सव झाला की लगेच वारकरी तिकडं पळतात. तिसऱ्या दिवशी लगेच यांचा उत्सव येतो. म्हणजे त्याचा असा आहे की याच दिवशी भगवान श्रीकृष्ण जे एकनाथांना अखंड प्रसन्न होते तो जो काय ते हौद आहे, तो हौद आजच्या दिवशी संक्रांती भरतो पूर्ण. अजून एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आज एकनाथ षष्ठीच्या एकनाथांच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वतः येऊन तो हौद भरतात. अशी ज्येष्ठ श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे खरंच ते होत. आज रात्री 12 वाजता बरोबर तो हौद भरतो. दिवसभर वारकरी त्याच्यात हंडे टाकणं भरण हंडे टाकत असतात, पण तो भरत नाही. जेव्हा भगवंताचा हंडा पडतो तेव्हा तो मग तेव्हा ते थांबवतात की तेव्हा असं जाहीर करतात की नाही आता पुरे, आता भगवंताचा. तोपर्यंत तो असा बाहेर जातच नाही. पाणी खाली खाली खालीच राहते. असा हे आहे, अनुभव आहे. तेव्हा नाथांचं चरित्र पाहण्यात जास्त आपलं श्रेष्ठत्व आहे की एक विभूती आपल्या महाराष्ट्रात अशी होऊन गेली. खरोखर त्यांना विभूतीच म्हणावं लागेल. आपल्या महाराष्ट्रात ते संत सर्व भारतामध्ये श्रेष्ठ संत आहे, कारण ते संत म्हणण्याच्या योग्यतेचे आहेत. कळलं? भारतातले नाहीत असं नाही, पण महाराष्ट्रातले. म्हणून महाराष्ट्राला संत श्रेष्ठींमध्ये मान आहे आणि अध्यात्मशास्त्रामध्ये महाराष्ट्राला मान आहे. तुम्ही पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी प्रवचनं चालतात की जी जन्मजन्मांतर कशी चुकवायची किंवा अध्यात्मशास्त्र म्हणजे काय, आपल्या अंगी कसं आणावं, ही सगळी प्रवचनं चालतात. पण उत्तर भारतामध्ये चालतं ते, पण उत्तर भारतामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण सांगतात एक, आणि मग तेच सांगतात सगळं की म्हणजे गुण सांगावेत, गुण सांगतात पण चरित्र सांगतात. राधाकृष्ण आणि नाम फक्त राधाकृष्ण म्हणा. ते काही खोटं नाही किंवा ते लहान नाहीये, पण साधे बरेच लोक आहेत सगळे. कोणी ज्ञानाच्या मागे सहसा जात नाही. आता पहा, भारतामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारानंतर नाथ महाराजांचा अवतार झाला. बरोबर? ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये 18वा श्लोक आहे असा की जे ज्ञानाची लक्षणं दाखवतो. ज्ञानी मनुष्याची काही लक्षणं असतात, तसं नसेल तर तो ज्ञानी नाही. पहिलं लक्षण आहे समः शत्रौ च मित्रेच. समः शत्रौ च मित्रेच. ज्ञानी परंतु संत असा जो मनुष्य आहे, स्वभाव त्याचा तसा आहे, सर्वांना सांभाळून जो घेतो तो असा आहे की त्याला शत्रू काय आणि मित्र काय यांच्याशी तो कपटपणाने वागत नाही. पहिलं लक्षण. आणि त्यांच्यापासून कोणापासून मान झाला, अपमान झाला तरी तो आरडाओरडा करीत नाही. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. शीतोष्ण सुख दुःखेषु याचा अर्थ काय? सुख आलं किंवा दुःखही आलं तरी तो ती मान्य करून पुढे जातो. समसंग विवर्जिता. आणि संग कोणाचाही जरी आला तरी तो वर्जित करून पुढे जातो. चुकीच्या माणसाला फारसं दाखवायच्या भानगडीत तर पडत नाही, त्याला शिकवायच्या भानगडीत पडत नाही, पण त्याला पुढे जावं लागतं. पहा, या सर्व लक्षणांना पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्रा दोही सरिसा आगा
घरीची या उजेडू यांनी ज्ञानोबारायांनी बरोबर नाथांना जसं वर्णन साधेल तसं वर्णन केलेलं आहे. घरीची या उजेडू करावा का पारिख्या अंधारू पाडा. असं लक्षण नसतं संतांचं की आपल्या घरच्यांना तेवढ्या अंधारात बॅटरी दाखवायची, या या या, आणि बाकीचे कोणी आले असतील त्यांच्यापासून लगेच बॅटरी दाखवायची. असं सामान्य माणसं करतात की नाही बघा. सामान्य माणसं असंच करतात उलट, म्हणूनच ती सामान्य असतात. आपली माणसं आली का चला बॅटरी बंद, तुम्ही करा काय. तसा अध्यात्माचा उजेड दाखवताना संत कधीही पार्सलिटी करत नाही. आपल्या घरच्या उजेडू करावा म्हणजे पार्सलिटी नाही करत ते कधीच. कळलं? पार्सलिटी म्हणजे काय तेच आता सांग. तुझ्या भावना तुझ्या भावना मला काय होतंय, गरम होतंय का? जास्त वळवा ना, वळवा तसं नाही, त्यांच्या बाजूला टेट टेट हां ते वळचं ना, फिरवा ना त्याचं, तसं नाही. हां बरं जास्त पण कमी करा. हवा लागणार नाही मग. नाही वाढवा. तेव्हा असं जे लक्षण असतं संतांच्या लक्षणामध्ये हे मोडत की घरीची या उजेडू करा का पारख्या अंधारू करा. बाहेरच्या कोणाला काय सांगतो बर आता येत आहे का आपण या. हे सामान्य माणसाचं लक्षण आहे. सामान्य माणसं हे असंच करतात. आपला भाऊ आलाय का बरं या, दुसरे नाही ठीक आहे असं आहे. घरच्या उजेडू ज्ञानोबारांनी किती स्पष्ट केले. घरच्या उजेडू करावा का पारखिया अंधारू पाडा. संतांचे लक्षण हे संत जे कॅटेगरी आहे ती सर्व समाजापेक्षा वेगळी असते आणि ते कळून पण येणार नाही कोणाला. कळून आले तर आले, नाही तर नाही. अगदी जवळच्या लोकांना येतात, कळून येतात, नाही असं नाही, असं होणार नाही कधी. आणि स्पष्ट बोलल्याशिवाय ते राहत नाही. हा एक पहा. जसं झाड असत, झाड काय करत, जो खांडावया घावोघाली का लावणी लया नाही गेली. ज्ञानोबारांची उदाहरणं किती स्पष्ट आहेत पहा. लावणी केली समजा, आता तुम्ही केली कुणाची, जर तोडणारा जर आला त्याला पण ते काय बोलत नाही, विरोधच करत नाहीत काय. बरं, हे संतांचं एक लक्षण असतं ना. तरी ऊस आहे, ऊसाला मराठीमध्ये संस्कृतमध्ये इक्षुदंड असं म्हणतात. दंड म्हणजे काठी, इक्षु म्हणजे बहुतेक काय माहित नाही, साखरेची काठी ना. तरी इक्षुदंड पाळती या गोड. ऊस ज्याने लावला त्यालाच गोड आहे बरं का. आणि जो काढायला गेला त्याला कडू आहे. असं कधी झालंय का? झालं नाही. नाथांच्या, आपण नाथांचं चरित्र मुद्दाम मी सांगणार आहे की संत सगळे होऊन गेले आपल्या भारतामध्ये. पाणी आवडली का? त्यासाठी आपण ऊसाचं एक उदाहरण पाहिलं, वृक्षाचं उदाहरण पाहिलं, आणि आपल्या घरच्यांना उजेड करायचा, बाहेरच्यांना अंधार पडायचा असं एक उदाहरण पाहिलं. याचा अर्थ असा, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिमित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा माना तुमानी सरिसा होत. पहिलं लक्षण त्याचं आहे
की शत्रू असो की मित्र, त्यांना मान अपमान असा वेगवेगळी ट्रीटमेंट तो देत नाही. हे पहिलं लक्षण. हे नाथांचं लक्षण होतं. तुम्हाला माहिती हा चरित्रमय मुद्दाम का सांगते की खूप दिवस झाले आपण चरित्रात्मक काही पाहिले नाही. त्याच्यामध्ये आज नाथषष्ठी आहे तर आपण पाहूया काय. आणि ती गोष्टीत्मकच आहे, तर काय फार हे नाही, अवघड नाही. आणि नेमकं मला 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी पण ती लक्षणं सांगितली, ते मला इथून मिळालं. कळलं? ऊस जसा आहे, शत्रू आणि मित्र या दोघांनाही ऊस जसा एकच गोड लागतो. ऊसाला माहिती असतं का हा शत्रू आहे हा मित्र आहे, असं काय? कोणीही तोडलं तरी तो गोडच लागतो. तसं आहे. तसं नाथांचं चरित्र जर आपण पाहू गेलो तर त्या चरित्रामध्ये हेच भाव आहे जे संतांचे भाव हवे असतात. कळलं? काय भाव असतात संतांचे सांगा मला. सगळ्यांना समान व्यक्त. सगळ्यांसाठी समानता आहे का? समाजामध्ये अनेक नीतीचे लोक आहेत. संतांना काही संतच भेटतात असं नाही का फक्त साधकच भेटतात. साधक भेटले तर ते उत्तमच आहे, पण जे इतर पण समाज पण भेटतो ना सगळा. आपल्या विनायकपुरम सारख्या ठिकाणी कितीतरी माणसं येतात. सगळी माणसं येतात, त्याप्रमाणे त्यांना वागावं लागतं, त्याप्रमाणे त्यांना बोलावं लागतं, त्याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागते. हे त्यातला भाव आहे. हा मग द्यायची का नाही ट्रीटमेंट, तिचं काय आवड निवड करून चालत नाही, असं संतांचं ते द्योतक असतं. त्याप्रमाणे नाथांच्या चरित्रामध्ये आपण जर पाहू गेलो तर नाथांचा मुलगाच त्यांचा विरोधी होता. पहिली गोष्ट, सतत नाथांचे अपमान करायचे. तो कधी सुधारला पण नाही. नाथ गेल्यानंतर काय झालं त्याचं आपल्याला चरित्र माहित कोणालाच नाही माहित. प्रचिती दाखवली की त्याने प्रचिती 1000 वेळा दाखवली पण काय तरी नाही. पण नाही नाही उजेड काहीच नाही. पण प्रचिती खूप वेळा दाखवली पण नाही काय. नाथांचा एक नियम आणि त्याचा दुसराच नियम असं. म्हणजे त्यांनी जातीयवाद जास्त, तो काळही तसाच होता, त्याचं काही चुकलं नाही. पण आता नाथ ही अशी एक व्यक्ती आहे की जी ज्ञानी झालेली आहे. बरोबर, ज्ञानोबरायांच्या मातात जी ज्ञानी झालेली आहे आणि जी ज्ञानी होऊन सर्व समाजाला मान्य आहे अशी ती व्यक्ती आहे. त्यांची पुष्कळ उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत. त्यांची पितृ जेवायची होती तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष पितर आलेले नाही, सुरुवातीला काय केलं की गावातल्या सगळ्या लोकांना मानाने बोलवलं होतं, ब्राह्मण मंडळी. तर ते ब्राह्मण यायच्या आधी महार आले. आता बोलत नाहीत महार, पण ते आले. ते आल्यानंतर ते म्हणाले महाराज आम्हाला फार भूक लागली, म्हणजे वेळ होऊन गेली तरी हे येईना ते जेवणार. तोपर्यंत नाथांनी काय केलं, म्हणले मनात म्हणल्यावर सगळी माणसं एकच आहेत, सगळ्यांच्या हृदयात परमेश्वर एकच आहे. तेव्हा त्यांनी काय केलं, त्या ह्यांना पहिल्यांदा जेवू घातलं आणि नंतर सर्व ब्रह्मवृंद आला त्यांना तो क्रोध आला. म्हणजे खरा नियम काय आहे, जी ज्ञानी मंडळी आहेत त्यांच्याजवळ क्रोध नसावा. बरोबर, काम तर जाऊ द्या, कामाचं मी काय बोलतच नाही, पण क्रोध नसावा, क्रोध नसावा. मग क्रोध जर आला, त्यांना लगेच क्रोध आला नाथांचा. त्यांनी सांगितलं की आम्ही नाही जेवणार, तुमचं का काय ते पहा, तुम्ही या महाराजांना आधी जेवायला का वाटलं, आम्ही जेवणार नाही. तो काळही तसाच होता, जुना काळ होता. जेवणार नाही म्हटलं सगळे ब्राह्मण निघून गेले. आता पितरांचं जेवणार कोण हा प्रश्न. महार तर जेवून उठले, पितर कोण जेवणार, पितरला ब्राह्मणच पाहिजे. मनात हात जोडून अंगणामध्ये बसले आणि वर पाहून त्यांनी त्यांच्या पितरांना ऑर्डर केली. एक फार विशेष उदाहरण आहे. त्यांच्या स्वतःच्याच पूर्वीच्या लोकांना त्यांनी आगमनार्थ सूचना दिली की बाबा तुम्ही सगळेजण या आणि आपल्या अंगणामध्ये जेवण. आणि खरोखर असा चमत्कार झाला की सगळे त्यांचीच माणसं पूर्वज सगळे येऊन जेवायला बसले. आणि त्या दिवशी त्या गावकऱ्यांनी ते पाहिलं, गावातल्या ते जे येणार होते जेवायला त्यांनी ते पाहिलं. पाहता क्षणी ते खचित झाले की बाबा हा असा, हे नाथांच्याच बाबतीत झालेला आहे हा चमत्कार. असं चमत्कार करण्यापर्यंत नाथांची वृत्ती होती की देव सुद्धा
त्यांच्या घरी पाणी घाल भरत असे. सेवेसाठी आहे. सगळे त्यांची वृत्ती आहे. हा? प्रत्यक्ष देवच सेवेसाठी प्रत्यक्ष आहे. देवच सेवेला खूप आहेत उदाहरण. त्यामुळं अशी संतांची वृत्ती असते की हे नाही, अपेक्षा नाही कोणाकडून काही, किंवा हे नाही, भेद नाही काही, अशी ती वृत्ती होती. म्हणून नाथांना ईश्वर जवळचा वाटायचा आणि ईश्वराला नाथ आपले वाटायचे. असं खूप नाथांचं चरित्र पूर्ण तसं घडले. एकदा आम्ही पैठणला गेलो, म्हणजे मी होते त्या, बहुतेक आमची फॅमिलीच होते, बाकी तुम्ही होतात का? एकदा आपण पण होतो. कोणतरी असेल. आम्ही गेलो आणि तिथे उभे राहिले. मी ते समोरचे ते देवघर वगैरे तेवढंच होतं बघायला, ते पाहिलं. नंतर मी मनात म्हणलं की नाथ महाराज भागवत द्यायला कुठे बसले असतील असं विचार केला. तेवढ्यात आतून एक छान धोतर पांढरं शुभ्र नेसलेले, जाणवं आहे, शेंडी आहे, असा गंध आहे. कुठून आले माहित नाही, बाहेर तर कुठे दिसले नव्हते. आले आणि पुढे म्हणाले, चला आपल्याला पाहायचंय ना नाथ महाराजांनी कुठे ग्रंथ लिहिला. चला चला, मी आहे, मी आपल्याला दाखव. नाथच आले का काय, मला अजून कसं होते असं प्रवचनात दिसलं. मग ते आले आणि त्यांनी आम्हाला नेलं आणि 5-6 जण होते. आतमध्ये नेऊन सर्व दाखवलं, मधलं घर दाखवलं. जिथे तो खांब आहे, जिथे नाथ महाराज लिहायला बसत, तो खांब मला त्यांनी दाखवला. आणि नंतर ते अदृश्य झाले का काय झाले माहिती नाही. त्या खांबाच्या पाया पडून मी इतकी रडले तिथं, ते मला भावनाच आवरेना की साक्षात नाथ महाराज इथे, असं आठवण असते ना मनुष्याला. आणि मग आम्ही आत गेलो. मग त्यांचं ते स्वयंपाकघर वगैरे पाहिलं. तेव्हा पण असं गैवरल्यासारखं झालं की संत येत असतात, जात असतात, पण त्यांच्या आठवणी मात्र. आता तो वाडा त्यांनी आत्ताच्या वारकऱ्यांनी खूप मोठा केला. हे असं आहे की नाही मला माहीत नाही, पण नाथांच्या आठवणी सगळ्या. नंतर नाथांची एक मोठी आठवण आहे की अपमान किती कोणी केला तरी ते सहनच करत असे, बाकी काय नाही. ईश्वराला असं सांगतो, खूप अपमान केले आणि ते सहन जो करतो तो खरा संत असतो. खूप सहन करायचं, सहन करायचं, सहन करायचं आणि सहनच करायचं, असं ते आहे. मला का बरं असं व्हायला, मला डिस्टर्ब झालं सगळं. पण मला काही घरी होत नव्हतं. आत्ता का असं